Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. सामूहिक पूजा अर्चा मंत्र जागरण रामसभा रामरक्षा आरती महाप्रसादाचे आयोजन 22 जानेवारी 2024. पूज्य महंत नृत्य गोपालदासजीसह देशातील पूज्य आचार्य संत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या सन्माननीय उपस्थितीत भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी भूमिपूजन करून मंदिर निर्माणाचा शुभारंभ केला. या शुभ कार्यात देशातील 3000 पेक्षा अधिक नद्यांचे तीर्थजन, विभिन्न जाती जनजाती, पवित्र स्थाने आणि बलिदान दिलेल्या कारसेवकांच्या घरून आणलेली माती यामुळे संपूर्ण भारतवर्षाला आध्यात्मिक रूपाचे भूमिपूजनाला उपस्थित केले. पूजनीय संतांनी हे आवाहन केले की श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर बनवण्याबरोबर लोकांच्या हृदय मंदिरात श्रीराम आणि त्यांच्या जीवन मूल्याची प्रतिष्ठापना व्हावी. रामराज्य परस्पर प्रेम, सद्भावना, मैत्री, करुणा, दया, ममता, समता, बंधुता, आरोग्य, पीडित विहिरीत सर्व समृद्धी, पूर्ण जीवन सर्वत्र होतं. आपल्या सगळ्यांना पुन्हा आपला दृढ संकल्प आणि सामूहिक पुरुषार्थाने असाच भारत बनवायचा असल्यामुळे या प्रसंगी रामलल्ला मंदिराचा उद्घाटन सोहळा राम जन्मभूमी तीर्थ येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असून दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या अयोध्या नगरीत मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण होत असून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते रामलल्लाचे प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी नाशिक रोड उपनगर येथील सगळ्या निमित्त सतवीर सिंह दहिया पाटील यांच्या माध्यमातून सामूहिक पूजा अर्चना मंत्र जागरण रामसभा रामरक्षा आरती महाप्रसादाचे आयोजन दिनांक 22/1/2024 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत संतोषी माता मंदिर पोस्ट ऑफिस समोर उपनगर नाशिक येथे मोठ्या उत्साहात भावभक्तीच्या वातावरणात आयोजित करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, त्याचबरोबर माजी नगरसेवक कुणाल वाघ सर, माननीय नगरसेवक राहुल भाऊ दिवे तसेच विविध पक्षातील इतर सामाजिक कार्यकर्ते, तर त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सुनील ओवाळ व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी या कार्यक्रमामध्ये महाआरती घेण्यात आली. त्याचबरोबर अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर, KVR न्यूज 24 तास. समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि पुष्पम धूपम दीपम च दर्शयामि. महिलांनी सीतामय्याला हळद कुंकू व्हायचं, स्वतःला लावून घ्यायचं, कुलदेवतेचं स्मरण करायचं, रामाचं स्मरण करायचं. पुरुषांनी नंतर हातामध्ये जोडी अक्षदा आणि फुलवाहा रामाना तुमची जोडी घ्या, उच्चार करून घ्या त्यांच्याकडून. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पदुरांकुरान् समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि पुष्पं धूपं दीपं च दर्शयामि नैवेद्यार्थे नैवेद्यं समर्पयामि अनेन षोडशोपचार पूजनेन श्री कुलदेवताः प्रियतां नमः. हरि ओम हरिद्रा धूपं दीपं च दर्शयामि नैवेद्यार्थे नैवेद्यं समर्पयामि षोडशोपचार माईक असेल तर द्या, जसं आम्ही तोंडी म्हणतो गणपतीची. जोडीने हळद कुंकू फुलं वाहिले का सगळ्या देताना? रामजीला गंध लावलं, सीतामय्याला गंध लावलं का? मी लावलं का? इकडे सीतामय्याला गंध लावलं, फुलं वाहिली, अगरबत्ती निरांजनाने पिंदा ओळून घ्यायचं. राम सीता आणि लक्ष्मण भेटलं ना, पिंदा ओळून घ्या. दुपम दीपमच्या तुम्ही हाताला तबकला हातला थोडं लांब सरका. दुपम दीपमच्या दर्शयामि नैवेद्यार्थे नैवेद्यं समर्पयामि अनेन कृत षोडशोपचार पूजनेन श्री देवताः प्रियतां नमः. हरि ओम श्री तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. 3 आरत्या होतील. पहिल्यांदी गणेशजीची आरती होईल, रामचंद्राची आरती होईल आणि मारुतीरायाची आरती होईल. पहिल्यांदी आपण गणपतीची आरती सुरू करतो आहोत. नर्वे पर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर विजयोराची संगीत मान मुक्ता वराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती
झुण झुणते नो पोरे चरणे गागरिया जय देव जय मंगलमूर्ति श्री राजमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना करती जय देव शंभो पीतांबर पद्मर वंदना परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव अनावृता ध्वनि गर्जति अपार अक्षरा पद्मे वानर भरति गोमंकार कुमार नगरी हरि आहे आनंद घोरा जय देव जय बोधरामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय राजा भगवदाता स्वामी आंगवना विसरा जय देव जय बोधरामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव सत्राणे उड्डाणे हुंकार वदने गरुडमण भूमंडल सिंधु धवल गगने कडाडले ब्रह्मांडे आके त्रिभुवने दीक्षा फलता झाल्या पळणे जय देव जय श्री हनुमंता उमचेनी प्रसादे नवी कृतांता जय देव पर्वतता उदगन उच्छेदा रामनामी दासा शक्तीचा शोधा जय देव जय श्री हनुमंता देवारी हरी वडलो आता संकट निवारे जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी ईश्वर वरदे कारक संजुमनी भगवती विकराला ब्रह्मांडी माला इसे कंठकाला त्रिनेत्री माला लावण्य सुंदर मस्तके बाळा एकोनिया जोर निर्मल बाहेर झुळझुळा जय देव जय श्री शंकरला कृपा स्वामी शंकरा भारतीयो वाळू भावार्थियो वाळू जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा भारतीयो वाळू भावार्थियो वाळू जय देव पंचालन मोहन हनुमंजन सदगोडी देवी गावाचे उच्चारी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा भारतीयो वाळू भावार्थियो वाळू जय देव राम 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 सगळं त्याच्यामुळे ओके तिथे बसा वहिनी हो अरे ते मध्ये शूटिंग मध्ये डोकं येते हा चला या पुढचे घ्या पुढचे घ्या जय श्रीराम. जय श्रीराम. सर्व भारतीयांनाच नव्हे
155 देशामध्ये रामाचं किंबहुना राममय वातावरण झालेलं आहे आणि आता सांगितल्या पद्धतीनं निश्चितपणे हा ऐतिहासिक क्षण आहे। या ऐतिहासिक क्षणामध्ये कित्येक वर्षानंतर वेगवेगळ्या ज्या काही आंदोलनं झालीत आणि खास करून मी सांगेल उपनगरमध्ये 2 कारसेवक आहेत, त्यांचासुद्धा सत्कार इथे आपण करणार आहोत। मला वाटतं ही जी काही रामाच्या बाबतीत भक्ती, रामाच्या बाबतीत असलेले प्रेम, या सर्व संकल्पनेला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अक्षय मूर्त स्वरूप दिलेलं आहे आणि मोदी साहेबांमुळे ज्या पद्धतीनं देशामध्ये एक शांतता नांदूनसुद्धा म्हणजेच वादात्मक कुठली ठिणगी न पडता न्यायालयीन प्रक्रिया व्यवस्थित करून आणि त्याचबरोबर विरोधकसुद्धा त्यांना व्यवस्थित सन्मान देऊन हे जे काही रामाची प्रतिष्ठापना केलेली आहे, मला वाटतं मोदीजींना धन्यवाद दिले पाहिजेत आणि याचबाबत सर्व राम भक्तांना देखील याबाबत माझ्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद। जय श्रीराम। या क्षणाबाबत तुम्हाला काय वाटते? आज 500 वर्षानंतर हा सोनियाचा दिवस आलेला आहे। राम जन्मभूमीवर प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सगळ्यांचे आभार, त्यांच्याचमुळे आज हा दिवस पाहायला मिळालेला आहे। तसेच 500 वर्षात जे असंख्य बलिदानी याच्यासाठी गेले त्यांचाही आज स्मरण करतो, त्यांनाही पूर्णपणे भावपूर्ण नमन करतो आणि सगळ्यांना आज जय श्रीराम।